राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। शेटला पकडायचं त्याला त्याला कशाला धीरज सांग ना, मी सांगतो नमस्कार, मी माधवी चौधरी, राज्य माझा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर पाटील आपल्या सोबत आहे। शिवसेनेच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याचा आरोप प्रभाकर पाटील यांच्याकडे करण्यात आला होता। नक्की नेमकं काय कारण आहे, आज आपण थेट त्यांच्याशी चर्चा करूया। पैसे वाटप करण्याचा आरोप करण्यात आला आणि व्हिडिओ सुद्धा व्हायरल आहेत, नक्की काय झालं? बघा, माझा थोडासा आवाज बसलाय। मी आज महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आज बदलापूरला येतात। राष्ट्रवादी आणि भाजपचे युती तिकडे पैसे वाटतात, मी इथे बसलेलो होतो। मला ते तुमच्या सोशल मीडियामधून मी बघितलं, माझं नाव घेतलं गेलं, काहीतरी प्रभाकर पाटलांचे कार्यकर्ते वगैरे असं काहीतरी करतात। तर मी तिथे गेलो असताना मला तिथे माझ्या कुणीतरी पॉकेट, माझ्या स्लिप असते आपली मतदार यादीची, ती स्लिप तिथे टाकलेली होती। तर माझ्यावर हे केलेले सर्व आरोप हे खोटे। हे लोक बदलापूर शहरात तुम्हाला तर माहिती आहे कोणाची दहशत आहे। आज गावाचं तर पूर्ण वाटोळं लावलेलं आहे आपल्या। आणि आज आमदार किसन कथोरे साहेब आणि मंत्री आशिष दामले यांच्या नेतृत्वावर ही नगरपालिका निवडणूक लढवत आहे युतीमध्ये आम्ही, राष्ट्रवादी आणि भाजप हे असे दोन चेहरे आहेत। लोकांना विश्वास आहे या दोघांकडनं बदलापूर शहरात नक्कीच चांगले मोठे मोठे प्रोजेक्ट येतील आणि चांगला विकास होईल। व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे, नक्की काय आहे कारण? कारण व्हिडिओ प्रत्येक सोशल मीडियावर व्हायरल आहे। मॅडम, मला माहीतच नाही कोण हे काय, मला मी तुमच्याकडनं बघितल्यानंतर मी तिथेशी गेलो, काय चाललंय ते बघायला। माझी बदनामी होती, त्यांनी ठरवून केलेला हा कार्यक्रम आहे, ते कोण लोक आहेत मलाही माहिती नाही। आणि हेही सांगितलं जातं की तुमच्या माध्यमातून आहे आणि प्रत्येक वेळी तुम्ही तिथे म्हणजे पनवेलकर हाईट्स मध्ये सुद्धा पैसे वाटप मोठ्या प्रमाणात केले, तुमच्या महिलांना सुद्धा तिथे पकडण्यात आलेलं आहे, असं खूप काही कारण शिवसेनेच्या माध्यमातून समजलं जातं। आमच्याकडे 2 वार्डात जवळजवळ 500 महिला आमच्या काम करतात। कोण महिला आहेत, कुठल्या महिला आहेत, मलाही माहिती नाही। आणि पैसे वाटपाचा विषय ना, हा माझा विषय नाहीये। मी 1 नंबर प्रभागात 15-20 दिवसापूर्वी मी निर्णय घेतला। तिथल्या लोकांची मागणी होती माझ्याकडे, बाबा या प्रभागात खूप दहशत आहे, 2 वेळा बिनविरोध निवडणूक झालेली आहे आणि कोरोनाचा जो मधला काल, ते 5 वर्ष असे पकडून आतापर्यंत 15 वर्षात लोक खूप वैतागलेले आहेत, कारण यांनी काही काम केलं नाहीये, फक्त दहशत आहे। धन्यवाद प्रभाकरजी दिलेल्या माहितीबद्दल। कॅमेरामन रेणुकासह माधवी चौधरी, राज्य माझा न्यूज, बदलापूर।